हे गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ना मी इथे आजच्या दिवशी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे थोडक्यात. तर ते पहा पुढे काय आहे ते. कसे आज सगळे मस्त मजेत ना. स्वराली आणि मी चाललो होतो घरी. दुपारचे 2 वाजले होते आणि इथून या सुनसान रस्त्यावरून ना मस्त दोघीच एन्जॉय करत होतो. पाऊस होता, भुरभुर येत होता आणि ना खूप मस्त वाटत होतं दुपारचं. तर चला इथे ना एक माझं पार्सल रिसीव झालेलं आहे. त्याची मी वाट पाहत होते की ती 3 आठवड्यापासून. तर ते 2दा कॅन्सल झाले, रिऑर्डर केलं पण काही उपयोग झाला नव्हता. पुन्हा मग मी केलं कारण की मला ना हे घ्यायचंच होतं. तर स्वराली इथे अनबॉक्सिंग करते आहे त्याचं. पहा तिला ना एवढं सलाईन लावून आणलं होतं, बरं नव्हतं, त्याचं काय पडलेलं नाही आहे. पण मला ते खोलायचं आहे, मलाच पाहायचं आहे असं तिची इच्छा होती. तर मी बोलली हां ठीक आहे, तूच कर, मी व्हिडिओ करते, तू ओपन कर. तर तिचं बघा सलाईनचा हात आहे सुईचा, तरीसुद्धा तिचं चाललंच होतं काम पटपट. हे बघा. आणि ना मी हे कशासाठी मागवले ताईंनो, तर आपलं सीझर झाल्यावरती काही स्त्रियांचं पोट वगैरे वाढलेलं असतं आणि ते पटकन कमी होत नाही. तर त्यासाठी ना हे मला वाटतं यूज केलं तर खूप फायदा होतो आहे. कारण की मी आता यूज करते आहे सध्या तरी मला खूप एकदम कम्फर्टेबल वाटतं ते. खूप मस्त पॅन्टी आहे ती. एकदम पोटापासून मांडी पण त्याच्यामध्ये कवर होऊन जाते असं आहे आणि एकदम स्लिम कुणीही यूज करू शकतं. तर ना इथे ना मी संध्याकाळी थोडंसं चहा वगैरे झाल्यावरती ना साफसफाई केली पूर्ण. आणि इथं आमच्या घरी आज स्वामींचा आगमन झालं आहे. तर मला खूप आनंद होतो आहे आज. आणि ना अचानकपणे आल्यामुळे ना खूपच आनंद होतो आहे. कारण की माझी खूप इच्छा होती अक्कलकोटला जाऊन मी स्वतः स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचं दर्शन घेणार असं. तर ते माझ्याने शक्य नाही झालं. पण घरातून आमचे हे गेले होते, तेव्हा त्यांना मी सांगितलं की चालला आहेस तर एक मूर्ती घेऊन या स्वामींची छानपैकी. तर त्यांनी आणली आहे पहा. आणि ना मला एवढं काही माहीत नाही बरं का ताईंनो, प्रतिष्ठा कशी करायची असते मूर्तीची. मी आपल्या एकदम साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने करते आहे. मी प्रथम काय केलं, तामण घेतलं पूजेचा आणि ना सुपारी म्हणून आपण गणपतीला पहिल्यांदा वंदन करतो ना, तर तेच मी इथे केलं. आणि प्रथम सुपारीला म्हणजे गणपती देवाला अभिषेक केला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली, गणपतीची पूजा केली प्रथमतः. आणि नंतर मग स्वामींची जी मूर्ती आणली होती ना त्याची पूजा केली. मस्त असंच त्याचीही प्राणप्रतिष्ठा केली. पहिलं पाण्याने अभिषेक केला, नंतर पंचामृत मी केलेलं, दही दूध आणि मध वगैरे घालून, तूप घालून. तर खूप छान वाटलं मला. आणि अचानकपणे आल्यामुळे ना मी हे सगळं गडबडीमध्ये चाललं होतं बरं का माझं. तर ही पहा किती छान मूर्ती आणली आहे मिस्टरांनी. कशी वाटते ताईंना मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि तुम्ही प्राणप्रतिष्ठा कशी करता तेही मला नक्की कळवा. आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू मात्र नका. बेल आयकॉन नक्की दाबा ताईंनो. तर इथे पहा मी ना पहिल्यांदा स्वामींना अंघोळ पुसून घेतलं थोडंसं. आणि नंतर पाण्यानं 5 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून ना अंघोळ घालत होती त्यांना. आणि नंतर पंचामृताने घालत होती. तर इथे मला जसं म्हणजे तेवढं माहिती आहे ना तेवढं मी करत होती. आणि मग माझी झाल्यानंतर मी सगळ्यांनाच घरातल्यांना बोलवलं आतमध्ये आणि त्यांनाही तुम्ही असंच करा असं सांगितलं. खूप छान वाटलं. सगळे करत होते, मस्त मनापासून करत होते. आणि खरोखरच असं वाटलं ना की मी गेली नाही अक्कलकोटला, पण स्वामी माझ्याकडे चालून आलेले आहेत घरी. त्याच्यामुळे खूप आनंद होत होता ताईंनो. बघा कसं असतं ना, आपली जी इच्छा असते ना, मी खूप वेळा अनुभव घेतला आहे स्वामींचा. आपली जेव्हा इच्छा मनापासून होते की आपल्याला इथे दर्शनाला जायचं आहे आणि आपल्याला वेळ मिळत नाही किंवा आपण तो काढत नाही, असं काहीतरी निमित्त येतं मध्येच आणि ते राहून जातं. तर मला आत्ता मी गेली पण असती ह्या त्यांच्यासोबत काल, पण स्वरालीची तब्येत मात्र ठीक नव्हती ना, मग त्याच्यामुळे मी गेली नाही. आणि म्हटलं तिच्यापाशी मी थांबते, तुम्ही जाऊन या, तुम्हाला अचानक बोलावणं आलेलं आहे तर तुम्ही जाऊन या. एक तर त्यांची एवढी श्रद्धा नाही आहे देवावरती,
पण एक मित्र त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्यामुळे ना ते गेले सोबत त्यांच्या आणि त्यांचंही दर्शन खूप छान झालं. पहाटे पहाटे दर्शन झालं. तर हे बघा पिल्लू पण त्यांच्यासोबत ना अभिषेक घालत होतं देवांना, स्वामींना. आणि त्यालाही खूप मस्त वाटत होतं. विचारत होता, मम्मी हे काय, हे काय. त्याला माहिती आहे अगोदरच हे स्वामी समर्थ आहेत. पण तरी तो विचारत होता एकदम कुतूहलाने. तो पण पप्पांसोबत मस्त एन्जॉय करत होता. आणि मग मी व्हिडिओ वगैरे करत होती ना, तर मस्त वाटत होतं. सगळेजण पाहत होते. बाबूला पण स्वरालीने केला, स्वरालीच्या पप्पांनी केला. स्वरालीने पण मनापासून केला आणि लवकर बरी कर मी असं तिला सांगितलं देवाला, स्वामींना मागायला. हे बघा स्वराली हात घेऊन बसली आणि चालू आहे तिचं. नक्कीच तिला स्वामी पुढे चांगलं निरोगी राहण्यास मदत करतील. मी स्वामींपाशी हीच मागणी आत्ता तरी करते, बाकी काहीच नाही. तिला बरं वाटू देत पटकन. शाळा वगैरे आहे चालू, तर शाळा खूप बुडाली तिच्या गेल्या आठवड्यापासून 2 वीक झाले. आणि ना इथे मग मी आईला, पप्पांना, सासू-सासऱ्यांना सगळ्यांनाच सांगितलं की तुम्हीही असंच करा. थोडा प्रसाद आहे खडीसाखरचा, तो दाखवला आणि वंदन वगैरे केले. आपल्याला जे वाटतं ना ताईंनो, तर ते घडत असतं. पण आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे वेळ पण यावा लागते म्हणतात ना, तसा पण प्रकार असतो. तर माझ्या मनातली इच्छा ना ह्यांनी पूर्ण केली, त्याच्यामुळे मी खूप खूप खुश होते. ह्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना पण देवाची खूप आवड आहे. त्या पण मनापासून सगळं करत असतात. आणि नंतर शेवटी सासऱ्यांना सांगितलं, सासरे बुवा पण येऊन मस्त त्यांनी पण अभिषेक केला. आणि मग त्याची पाटावरती ना तिथेच देवासमोर मी मांडणी केली होती. रात्रभर म्हणलं राहू द्या तिथे आणि मग आपण दुसरी जागा करूया त्या स्वामींसाठी. तर हो बोलले ते पण सगळे. त्याच्यामुळे मग बरं वाटत होतं मला आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण होतं. तर हे यायच्या अगोदर ना, स्वामींची मूर्ती यायच्या अगोदरच माझं शिवलीला अमृत ग्रंथ जो मी वाचायला घेतला आहे ना ताईंनो, तो सुद्धा कंप्लीट झालेला वाचून. आणि नेमकं बघा ना त्यावेळी पण काय झालं, तर मी ग्रंथ वाचायला घेतला आणि एकच पान वाचून झालं आणि लगेचच गुरुवार असल्यामुळे लाईट ना उशिरा येते, पण त्या दिवशी मात्र लवकर आली. त्याच्यामुळे अजून आनंदात भर पडलेली माझ्या की पटकन वाचून होईल असं. असं ताईंनो, तुम्ही कसं करता घरी एखादी मूर्ती आणली किंवा फोटो जर आणला देवाचा वगैरे, तर कसं करता त्याची प्राणप्रतिष्ठा, मला नक्की कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. तर हे बघा असं एक झालं होतं आणि एकदम सोप्या म्हणजे सोप्या रीतीने ना मी केलं होतं स्वामींचं स्वागत घरामध्ये. तर खूप आनंद होता मला, मनापासून करत होते. तर मी देवाऱ्यासमोर आमच्या मांडली आहे मूर्ती स्वामींची. आणि देव करो, स्वामी करो की मला माझ्या प्रयत्नांना असंच यश देत राहो. नंतर मी सगळ्याच्या शेवटी असा एक फोटो काढला. कसा वाटला व्हिडिओ ताईंनो, मला नक्की सांगा.